बातमी पाहूयात। 12वीच्या पहिल्या पेपरसाठी घरातून निघालेल्या सोहम सचिन कटरेचा लोकल रेल्वेमधून पडून दुर्दैवी मृत्यू झाला। कळवा मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या दरम्यान प्रचंड गर्दीमुळे तोल जाऊन सोहम खाली पडला असून जागीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। सोहम डोंबिवली इथे राहत होता आणि कळव्यातील मनीषा विद्यालय इथे त्याचं परीक्षा केंद्र होतं। या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होते। मात्र या अपघातामुळे पुन्हा एकदा रेल्वेतील गर्दीचा प्रश्न ऐरणीवर आलाय। रेल्वे प्रशासन फक्त एसी मध्ये बसून दिल्लीला बसून मुंबईकरांच्या भविष्याचा निर्णय घेत आहे। त्यामुळे आम्ही रेल्वे प्रशासनाचा निषेध करतोय। कळवा ऐरोली लिंक सारखा महत्त्वाचा प्रकल्प सुद्धा अजूनसुद्धा रखडलेला आहे। त्यासाठी जे MRVC आणि MMRDचे अधिकारी आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर झाला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। 12वीचा पहिला पेपर असताना गर्दीमुळे लोकलमधून पडून डोंबिवलीतील 12वीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। याविरोधात ठाणे रेल्वे प्रवासी संस्था आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। ठाणे रेल्वे प्रवासी संस्था आज या प्रकरणी निदर्शनं करण्यात येणार आहेत किंवा करण्यात आली आहेत। उशिरानं धावणाऱ्या लोकलमुळे गर्दी वाढते, त्यात निष्पाप प्रवाशांचा बळी जातोय। प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे असे अपघात वारंवार घडत असल्याचा आरोप रेल्वे प्रवासी संघटनांनी केलाय। सोहम याचा परीक्षेला जात असताना मृत्यू झाला तरीही रेल्वे अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही असा सवाल यांनी उपस्थित केलाय। ठाण्यामध्ये सकाळच्या सुमारास लोकल ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांची तारेवरची कसरत सुरू असते। मंगळवारी झालेल्या अपघातानंतरही परिस्थिती जैसे थेच आहे। लोकल ट्रेन वेळेवर येत नसल्याने प्रवाशांची गर्दी वाढते आणि त्यामुळे गाड्या वेळेत सोडाव्यात आणि डब्यांची संख्या वाढवावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जाते। टायमाला गाड्या नसतात, बाकी काही नाही। बाकी टायमिंगला गाड्या वाढवू नका, पण गाड्या टायमिंगला आणा। ट्रेन्स वाढल्या तर मला वाटतं की मॅनेज होत नाहीये। मध्ये मध्ये मेल ट्रेन सोडतात, टाइम टेबल सुद्धा मेंटेन होत नाहीये। प्रवाशांना तर खूप त्रास आहे आणि फर्स्ट क्लास मध्ये तर अजून बेकार परिस्थिती आहे। डबे कमी आहेत पण माणसं जास्त आहेत आणि विदाऊट वाले पण भरपूर आहेत। गर्दी तर रोजच वाढतच असते। रेल्वे प्रशासनाने डबे वाढवायला पाहिजे आणि तर लक्ष ठेवायला पाहिजे सगळं। आणि सगळ्या डब्यामध्ये लेडीज डब्यामध्ये पोलिसांचे बंदोबस्त पाहिजे।